वेलकम यू ऑल ऑन युक्ती मल्टीपर्पज सोसायटी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी अजय दबे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित हा विषय शिकवणार। ही बॅच तुम्हाला कम्प्लिटली फ्री राहील यूट्यूब चॅनलवर। यूट्यूब चॅनलचं नाव राहील युक्ती मल्टीपर्पज सोसायटी, ठीक आहे। यापूर्वी आपल्या ऑफलाईन बॅचेस चालू होत्या, पहिल्यांदाच आपण ऑनलाईन या स्वरूपाने आलेलो आहोत। ही बॅच तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये राहणार, म्हणजे बायलिंग्वल बॅच राहील आपली। तुम्हाला क्वेश्चन इंग्लिश प्लस मराठीमध्ये पण दिसणार आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला मराठी प्लस इंग्लिशमध्ये राहील। आता ही बॅच कुणासाठी यूजफुल आहे, कोण कोण बघितलं पाहिजे। ही बॅच MPSC UPSC सी सॅट करणारवर आहे। MPSC UPSC मध्ये सी सॅट हा सब्जेक्ट असतो, त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट, त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होईल। तसेच MPSC गट ब व गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी पण हे एक बॅच खूप इम्पॉर्टंट राहील। तसेच बँकिंग SSC मध्ये CGL झालं, GD झालं, CPO झालं, त्यांच्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे। तसेच रेल्वेमध्ये NTPC ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, ग्रुप D यासाठी पण, तसेच पोलीस भरती आणि सरळ सेवा ही आपण IPPS आणि TCS पॅरेंटनी चालू असतात, तर त्यामधले खूप सारे एक्झाम्पल मी यात ॲड केलेले आहे, या बॅचमध्ये मी घेणार आहोत। तर त्यांच्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट असे बॅच राहिली। तर चला आता आपण चालू करूया या क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित या सब्जेक्टमध्ये आपण काय काय शिकणार आहोत, ठीक आहे। तर गणित विषय म्हणजे मॅथमॅटिक्स टॉपिक्स, आपण या गणित विषयाला 4 भागात डिवाइड करूया। 4 भाग कुठले आपले? पहिला पार्ट झाला आपला अर्थमॅटिक, दुसरा पार्ट झाला आपला अल्जेब्रा, तिसरा पार्ट झाला आपला जॉमेट्री, चौथा पार्ट झाला आपला स्टॅटिस्टिक, ठीक आहे। आपण या अंकगणित या विषयाला 4 भागांमध्ये डिवाइड केलं आहे। फर्स्ट पार्ट आहे आपला अर्थमॅटिक, दुसरा पार्ट राहील आपला अल्जेब्रा, तिसरा पार्ट राहील आपला जॉमेट्री आणि चौथा पार्ट राहील आपला स्टॅटिस्टिक। तर आपण 1 बाय 1 या अर्थमॅटिक या चॅप्टरमध्ये काय काय शिकणार आहोत। अल्जेब्रा या चॅप्टरमध्ये सब टॉपिक याचे काय काय राहील, जॉमेट्री या चॅप्टरचे सब टॉपिक काय राहील ते पण बघूया, स्टॅटिस्टिक या चॅप्टरचे सब टॉपिक काय राहील ते पण बघूया। चला तर अर्थमॅटिकचा पहिला चॅप्टर आपण शिकूया पर्सेंटेज। पहिला चॅप्टर कुठला शिकूया? पर्सेंटेज म्हणजेच टक्केवारी, बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत। यामध्ये आत्तापर्यंत कुठले एक्झाम झालेले आहे महाराष्ट्रामध्ये, ऑल इंडिया म्हणा, ते सर्व क्वेश्चन जे पर्सेंटेजमध्ये येतात ते सर्व क्वेश्चन मी या बॅचमध्ये कवर करणार। तर बेसिक काय असतो कॉन्सेप्ट ते सर्व आपण पर्सेंटेज या चॅप्टरमध्ये शिकूया। नेक्स्ट चॅप्टर आपला राहील रेशिओ अँड प्रपोर्शन। नेक्स्ट चॅप्टर काय राहील आपला? रेशिओ अँड प्रपोर्शन, ठीक आहे। यामध्ये पण सर्व कॉन्सेप्ट टाईप 1 टाईप 2 सर्व पद्धतीने आपण या चॅप्टरमध्ये शिकूया। तसेच ॲलिगेशन आपला तिसरा चॅप्टर राहील, ठीक आहे। हे 2 चॅप्टर पर्सेंटेज प्लस रेशो याचंच मर्ज केल्यानंतर आपण एक अलग चॅप्टर दिला आहे ॲलिगेशन, ठीक आहे। ॲलिगेशन अजून एक यामध्ये ॲड ऑन करा मिक्सचर्स, म्हणजे त्याला मिश्रण म्हणूया आपण, ॲलिगेशन प्लस मिक्सचर्स। नेक्स्ट आपला कुठला राहील? प्रॉफिट अँड लॉस, नफा आणि तोटा हा नेक्स्ट चॅप्टर राहील आपला। अजून त्यात आपण डिस्काउंट हा चॅप्टर पण घेणार आहोत। प्रॉफिट अँड लॉसमध्ये फॉर्म्युला पद्धतीने शिकू, विथआउट फॉर्म्युलाने आलं पाहिजे आपल्याला। फॉर्म्युला आपण कमीत कमी यूज करू, डायरेक्टली आपण कसं लवकरात लवकर कसं आन्सर लिहिल त्या पद्धतीने आपण या बॅचमध्ये शिकूया। तर प्रॉफिट अँड लॉस अँड डिस्काउंट हे होल चॅप्टर आहे। नेक्स्ट आपला राहील सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट। कुठला राहील? सिंपल इंटरेस्ट आणि
कंपाऊंड इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे साधे व्याज आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ. ठीक आहे, हे मिक्स, हे दोन्ही चॅप्टर कंटिन्युअसली घेऊ सायमल्टेनियसली. सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय असतो? PRT डिवायडेड बाय 100. ठीक आहे, P काय असतो? प्रिन्सिपल. R काय असतो? रेट ऑफ इंटरेस्ट. T काय असतो? टाईम, मुद्दल, दर, रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे, तर काय मिळतं आपल्याला? साधे व्याज. तसंच कंपाऊंड इंटरेस्टमध्ये पण आपण फॉर्म्युला पद्धती पण आहे, पण आपण फॉर्म्युला पद्धती न यूज करता आपले आन्सर कसे मिळवावे ते मी तुम्हाला शिकवेन. नेक्स्ट चॅप्टर राहील आपला टाईम अँड वर्क. काळ आणि काम, मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. प्रत्येक एक्झाममध्ये यावर एक तरी क्वेश्चन असतात. ठीक आहे, त्यातला सब टॉपिक म्हणून हा एक फॉर्म्युला आहे MDH मसाले, पता है आपको? हाँ, तो उसी पर बना है ये एक चॅप्टर आहे MDH. त्यानंतर आपण बघूया आपला चॅप्टर राहील पाईप अँड सिस्टम. हाच टाईम अँड वर्कचा सब टॉपिक आहे, पाईप अँड सिस्टम. जे कॉन्सेप्ट आपण टाईम अँड वर्कमध्ये शिकूया तेच कॉन्सेप्ट या पाईप अँड सिस्टम म्हणजे नळ आणि टाकी यामध्ये आपण शिकूया. नेक्स्ट आपला चॅप्टर राहील टाईम, स्पीड, टाईम, डिस्टन्स आणि स्पीड म्हणजेच अंतर, वेळ आणि वेग. यामधला सब टॉपिक पण शिकूया आपण. ट्रेन, बोट अँड स्ट्रीम, बोट आणि प्रवाह यामधले सब टॉपिक खूप सारे आहे. रेस आहे, तो पण चॅप्टर आपण यामध्ये शिकणार आहोत. रेस आहे. ठीक आहे, तर या टाईम, स्पीड आणि डिस्टन्समध्ये सब टॉपिक कुठले झाले? ट्रेनवर क्वेश्चन विचारतात, कधी बोट अँड स्ट्रीमवर कधी विचारतात, कधी रेसवर विचारतात. हे पण टॉपिक आपण या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत. नेक्स्ट आपला राहील पार्टनरशिप म्हणजे भागीदारी. नेक्स्ट चॅप्टर आपला कुठला राहील? पार्टनरशिप म्हणजे भागीदारी. यात फॉर्म्युला माहिती आहे आपला इन्व्हेस्टमेंट इंटू टाईम. आपण किती इन्व्हेस्ट केलेलं आहे एका बिझनेसमध्ये. 2 लोक आले तर एक किती करताय, दुसरा किती करताय, पहिला किती कालावधीसाठी करताय, दुसरा किती कालावधीसाठी करताय, ते सर्व आपण या भागीदारी म्हणजे पार्टनरशिप या चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये शिकूया. नेक्स्ट आपला चॅप्टर राहील ॲव्हरेज, सरासरी. ठीक आहे, ॲव्हरेज म्हणजे सरासरी. हा चॅप्टर आपण नेक्स्ट शिकूया. ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय असतो? सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ॲव्हरेजला आपण काय म्हणतो? मीन पण म्हणतो. ठीक आहे, ॲव्हरेज फॉर्म्युला तर माहिती आहे आपल्याला, सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हा फॉर्म्युला न यूज करता आपले आन्सर कसे मिळवावे मी तुम्हाला ते शिकवेल. यात आपण डेव्हिएशन या पद्धतीने ॲव्हरेजचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन सॉल्व होणार. डेव्हिएशन हे एक मेथड आहे जे आपण शिकूया. पर्सेंटेज प्रत्येक चॅप्टरमध्ये डेव्हिएशन खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक चॅप्टरच्या क्वेश्चनमध्ये डेव्हिएशन हा कॉन्सेप्ट लागतो. नेक्स्ट आपला राहील एजेस म्हणूया. हा आपण सब टॉपिक म्हणूया. कशाचा सब टॉपिक? आपण रेशिओ अँड प्रपोर्शन या त्याचा सब टॉपिक म्हणून हा एजेस हा चॅप्टर आहे. जे कॉन्सेप्ट आपण रेशिओ अँड प्रपोर्शनमध्ये शिकणार तेच कॉन्सेप्ट आपण एजेस अँड वैवारी म्हणजेच वैवारीमध्ये आपण शिकणार. त्याच पद्धतीने लिनियर इक्वेशन फॉर्म करायचं. ठीक आहे, नेक्स्ट आपला राहील इंडायसेस अँड सर्ट, घातक आणि करणी. यावर पण खूप क्वेश्चन येतात. हे क्वेश्चन सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरलीकरण, सिम्प्लिफिकेशन याचे कॉन्सेप्ट जे आहे ते सिम्प्लिफिकेशनमध्ये यूज करतात. सरलीकरण. ठीक आहे, तर हे पण बघूया आपण. नेक्स्ट आहे आपला जॉमेट्रीवर बेसिक जॉमेट्री म्हणजे 2D झाले आपलं. 2D जॉमेट्रीमध्ये काय येणार आपलं? 2D फिगर्समध्ये ट्रायंगल झाला, स्क्वेअर झाला, रेक्टँगल झाला, रोम्बस झाला, तसेच ट्रॅपेझियम. ठीक आहे, पॅरलेलोग्राम,
ग्राम. ठीक आहे. जॉमेट्रीमध्ये आपण 2D मध्ये हे घेणार आणि 3D मध्ये पण आहे. 3D जे आहे 3D फिगर त्यामध्ये पण काय असतं, क्यूब असतो, क्युबाईड असतो. ठीक आहे. अजून काय असतो, सिलेंडर असतो, सिलेंडर, स्पियर झाला, हेमिस्पियर झाला. ठीक आहे. हे चॅप्टर आपण 3D म्हणजे जॉमेट्रीमध्ये आपण 2D फिगरवर पण क्वेश्चन घेणार. त्यामध्ये सब टॉपिक झाले ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगलवर. तसेच 3D फिगरमध्ये क्यूब, क्युबाईड यावर फॉर्म्युला बेस, वॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो प्रत्येक फिगरसाठी, एरियाचा काय असतो, एरिया 2 भागामध्ये डिवाईड असतो 3D फिगरमध्ये. एक असतो सरफेस एरिया आणि कर्व सरफेस एरिया. ठीक आहे. हे सर्व आपण शिकूया कुठल्या चॅप्टरमध्ये, जॉमेट्री. नेक्स्ट आपला चॅप्टर राहील डेटा इंटरप्रिटेशन. नेक्स्ट चॅप्टर राहिलेला आहे आपला डेटा इंटरप्रिटेशन. आपल्याला डेटाच्या फॉर्ममध्ये आपल्याला एक इन्फॉर्मेशन देऊन राहील, ते आपल्याला इंटरप्रेट करावं लागेल आणि त्यावर आपल्याला क्वेश्चन राहील. ठीक आहे. डेटा कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट राहू शकतो आपला, बार ग्राफ, लाईन ग्राफ, पाय चार्ट या फॉर्ममध्ये आपल्याला डेटा गिवन राहील क्वेश्चनमध्ये आणि त्यावरच एक क्वेश्चन राहील. तो क्वेश्चन त्या डेटावर इंटरप्रेट करून आपल्याला सांगावं लागेल आन्सर त्याचा. ते झालं डेटा इंटरप्रिटेशन. आपण बँकिंगसाठी हा वेगळा चॅप्टर घेऊया, बेसिक इथं पण घेऊया. नंतर आपण यासाठी वेगळी बॅच चालू करूया डेटा, स्पेशल डेटा इंटरप्रिटेशनसाठी. ठीक आहे. त्यात प्रीपासून मेन्सचे DI पण आपण घेऊया. ठीक आहे. बाकी जे मुलं असतात MPSC, UPSC त्यामध्ये तेवढं अवघड नाही विचारत, तुम्ही प्रीचे लेक्चर बघितले तरी चालेल. ठीक आहे. पण मी मेनचं पण शिकवणार पहिले आपले हे टॉपिक झाल्यानंतर, कारण की डेटा इंटरप्रिटेशनमध्ये पर्सेंटेज, रेशो, ॲव्हरेज हे वाले कॉन्सेप्ट लागतात आणि मेन्स DIमध्ये कुठल्या पण टॉपिकवर DI येऊ शकतात. सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट यावर पण येऊ शकतात, टाईम अँड वर्क यावर पण DI येऊ शकतात. ते मेन्समध्ये मोस्टली येतात, पण ते पण आपण कवर करूया डेटा इंटरप्रिटेशनमध्ये. नेक्स्ट आपला राहील स्टॅटिस्टिक. स्टॅटिस्टिक हा यावर पण क्वेश्चन येतात. त्याचे 3 सब टॉपिक आहे. मीन म्हणजे ॲव्हरेज, मीडियन आणि मोड. हे 3 सब टॉपिक आपण या स्टॅटिस्टिक म्हणजे सांख्यिकी या चॅप्टरमध्ये शिकूया. नेक्स्ट आपला एक चॅप्टर राहील सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफिकेशन आपण स्टार्टिंगलाच शिकूया. जसं आपलं बेसिक मॅथ झालं, लगेच आपण सिम्प्लिफिकेशन या चॅप्टरकडे वळूया, सरलीकरण. ठीक आहे. त्यामध्ये बॉडमास काय रूल असतो, वेगवेगळे ऑपरेशन म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे ऑपरेशन असतात. ते त्याची पद्धत, वेगवेगळी पद्धत काय असतो, वेगवेगळ्या ट्रिक काय असतो ते आपण शिकूया कधी, बेसिक मॅथ झाल्यानंतर. बेसिक मॅथचाच पार्ट आहे बेसिक ऑपरेशन. नंतर फॉर्म्युला बेस म्हणजे आपण अल्जेब्राकडे वळूया. अल्जेब्राचे फॉर्म्युला काय असतो, A+B चा फॉर्म्युला काय असतो, A+B होल स्क्वेअरचा A² + B² + ट्वाईस AB. तसंच A+B होल क्यूबचा फॉर्म्युला काय असतो ते पण शिकूया. इथले खूप सारे काय म्हणू शकतो आपण फॉर्म्युले सिम्प्लिफिकेशनच्या क्वेश्चनमध्ये यूज होतात. ठीक आहे. बँकिंगवाल्यासाठी नाही, बट MPSC झालं, SSC झालं तर या फॉर्म्युला बेसवर सिम्प्लिफिकेशन देतात. ठीक आहे. ते पण आपण बघूया. नेक्स्ट आपलं राहील वर्बल क्वेश्चन पण लगेच आपलं सिम्प्लिफिकेशन खतम झालं तर नंतर आपण वर्बल क्वेश्चनमध्ये काय नाही, लिनियर इक्वेशन फॉर्म कसं होतं, आपल्याला एक प्रॉब्लेम वर्डमध्ये देऊन राहणार, त्याला लिनियर इक्वेशनमध्ये कसं कन्वर्ट करायचं, सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण या वर्बल क्वेश्चनमध्ये शिकूया. नेक्स्ट आपला लास्ट चॅप्टर राहू शकेल प्रोबॅबिलिटीमध्ये परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. ठीक आहे. परम्युटेशन नथिंग बट अरेंजमेंट अँड कॉम्बिनेशन मतलब सिलेक्शन. तर हे 2 याचे सब टॉपिक आहे. हे जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपण प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन बनणार नाही. तर त्या पहिले आपण परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन शिकूया, नंतर आपण प्रोबॅबिलिटी या चॅप्टरकडे वळूया. ठीक आहे. हे सर्व काही टॉपिक आपण या बॅचमध्ये शिकणार आहोत.
हे सर्व शिकण्यासाठी आपल्याला बेसिक मॅथ यायला हवं. आत्तापर्यंत जे जे टॉपिकचे मी नाव सांगितले तुम्हाला एक्सप्लेन केलं ते सर्व येण्यासाठी आपल्याला पहिली प्रायोरिटी काय असायला पाहिजे, बेसिक मॅथ. आता बेसिक मॅथमध्ये काय येईल आपल्याला, स्क्वेअर येणार, स्क्वेअर रूट येणार म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ. दुसरं काय राहील, क्यूब आणि क्यूब रूट, घन आणि घनमूळ. हे दोन टॉपिक आपण या टॉपिकपासून चालू करूया. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, क्यूब आणि क्यूब रूट या दोन टॉपिकपासून आपण चालू करूया. पहिला चॅप्टर हा राहील, दुसरा लेक्चर याच्यावर राहू शकेल. नंतर आपलं लेक्चर राहील बेसिक ऑपरेशन. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, ॲडिशन म्हणजे बेरीज, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, डिव्हिजन म्हणजे भागाकार. याचे वेगवेगळ्या ट्रिक काय, ॲडिशन कसं कुठल्या पद्धतीने करूया, सबट्रॅक्शन कुठल्या पद्धतीने करूया, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकारचे वेगवेगळ्या ट्रिक काय, डिव्हिजनच्या वेगवेगळ्या ट्रिक काय, ते सर्व काही आपण या बेसिक ऑपरेशन या चॅप्टरमध्ये शिकूया. नंतर राहील आपला डिव्हिजिबिलिटी रूल. डिव्हिजिबिलिटी रूल म्हणजे वेगवेगळे दोन्ही, कुठला गिवन नंबर जो आहे आपला दिलेला अंक तो दोन्ही कटणार की नाही, तीननी कटणार की नाही, ही सर्व पद्धती आपण या डिव्हिजिबिलिटी रूल या चॅप्टरमध्ये बघूया. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या वेगवेगळ्या नंबरसाठी डिव्हिजिबिलिटी रूल काय असतो ते सर्व काही आपण या डिव्हिजिबिलिटी रूलमध्ये शिकणार आहोत. नंतर राहील आपला फ्रॅक्शन. फ्रॅक्शनच्या पूर्वी आपण नंबर सिस्टीम जाणून घेऊया. संख्या पद्धती, वेगवेगळ्या टाईपचे नंबर असतात आपल्याला, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटेजर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, रिअल नंबर, सम संख्या, विषम संख्या, हे सर्व काही आपण या नंबर सेक्शनमध्ये शिकूया. हे झालं की आपण फ्रॅक्शनमध्ये जाऊया. अपूर्णांक, यावर खूप मुलं डाऊटमध्ये असतात, याला सॉल्व कसं करायचं. तुम्हाला डिटेलमध्ये यावर मी तुम्हाला चॅप्टर घेतो की जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स फ्रॅक्शन, ठीक आहे, हे वेगवेगळ्या टाईप असतात फ्रॅक्शनलाच लिहिण्याचे. नेक्स्ट राहील आपला एलसीएम आणि एचसीएफ, लसावी आणि मसावी. ठीक आहे. हे बेसिक मॅथमध्ये का बरं टाकलं, यात आपण बेसिक शिकूया फक्त की दिलेल्या नंबरचा आपण एलसीएम कसा काढूया आणि एचसीएफ. जे डिटेल जो चॅप्टर आहे तो आपण याला नंतर शिकूया. आपण बेसिक आपल्याला बेसिक काय पाहिजे, आपल्याला गिवन नंबर आहे आपल्याला त्याचा एलसीएम कुठल्या पद्धतीने काढायला पाहिजे ट्रिकमध्ये, तेच मी या बेसिक ऑफ मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला एलसीएम आणि एलसीएमचे कॉन्सेप्ट शिकवणार. डिटेलमध्ये आपण याला वेगळं घेऊया. आपण यावर पण क्वेश्चन येतात तर डिटेलमध्ये आपण अलग घेऊया. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, रेग्युलरली या यूट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा. तुम्हाला रोज लेक्चर मिळेल प्रत्येक टॉपिकवर. हे इंट्रोडक्शन लेक्चर आहे तुमच्यासाठी की आपण या बॅचमध्ये काय काय कव्हर करणार आहोत ते तुम्हाला सांगितलं. आता इथून आपले मेन जे एक्झाम ओरिएंटेड आहे ते आपण शिकूया. ठीक आहे. धन्यवाद.